नमस्कार. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं असं सहज एखादा म्हणून जातो, पण हिंदू कोड बिलातून बाबासाहेबांची हिंदू समाज घटकांबद्दल, विशेषतः हिंदू स्त्रियांबद्दल असलेली दूरदृष्टी, कामगार चळवळीतून दिसून येणारी बाबासाहेबांची कामगारांबद्दलची आत्मीयता आणि स्त्रियांच्या हक्कासाठी बाबासाहेबांची तळमळ या गोष्टी मात्र आपण विसरतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी अविरतपणे कार्य केले. त्यांनी दलितांना शिक्षण, रोजगार आणि राजकीय हक्क मिळवून दिले. अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अस्पृश्यतेविरुद्ध, वाईट रूढी परंपरांविरुद्ध आणि सामाजिक विकृत मानसिकतेविरुद्ध बाबासाहेबांनी केलेला संघर्ष आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच काम केले का, किंवा एका विशिष्ट घटकापुरतच त्यांचं योगदान मर्यादित आहे का? तर नाही, संपूर्ण भारतीयांसाठी त्यांनी कार्य केलं. बाबासाहेबांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना एका जातीपुरतेच संकुचित करून ठेवणे खरं तर आपलंच दुर्दैव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक आदर्श समाज घडवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हा समाज लोकशाहीवर आधारित असावा असं त्यांना वाटायचं. म्हणूनच त्यांनी एक माणूस, एक मत आणि त्या एका मताची एक समान किंमत हा सिद्धांत मांडला. पण त्यांच्यासाठी लोकशाही ही केवळ राजकीय नव्हती, ती सामाजिक आणि आर्थिक बाबतीतही यावी अशी त्यांची भूमिका होती. कारण जर लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित राहिली तर देशाला टिकणं कठीण होईल असं ते स्पष्टपणे सांगायचे. यासाठीच त्यांनी भारताला अशी राज्यघटना दिली जी केवळ आपल्या देशाला नव्हे तर जगालाही अभिमान वाटावा अशी आहे. ही घटना भारताला आधुनिक बनवण्याचं सामर्थ्य ठेवते. प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करता येतील असं संविधान बाबासाहेबांनी देशाला दिलं. कोणत्याही समाजाचे मूल्यमापन हे त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून करता येते असे मत बाबासाहेबांचे होते. आणि म्हणूनच स्त्रियांच्या हक्कांसाठी बाबासाहेब नेहमीच आग्रही होते. स्त्रियांना अधिकार, सन्मान आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व मिळावं असं त्यांना नेहमीच वाटत होतं. 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून पुढची 4 वर्ष, 1 महिना आणि 26 दिवस बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत घेतली. या काळात त्यांनी हिंदू कोड बिल तयार केलं, एक असं विधेयक जे भारतीय स्त्रियांच्या आयुष्यात मोलाचा बदल घडवू शकलं असतं. भारतीय परंपरेत स्त्रीला अनेक बंधनांमध्ये अडकवलं गेलं होतं. बालपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी मुलाच्या अधीन राहावं अशी रचना मनुस्मृतीने करून ठेवली होती. बाबासाहेबांना ही व्यवस्था मान्य नव्हती. त्यांनी ठामपणे म्हटलं होतं, समाजात वर्गावर्गातली असमानता, स्त्री पुरुषांमधील विषमता तशीच ठेवून जर आपण आर्थिक समस्यांशी निगडीत कायदे करत राहिलो तर ती आपल्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे आहे. हिंदू कोड बिलामध्ये 7 महत्वाचे मुद्दे होते. मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा हक्क स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान, वारसादारीचा अधिकार, पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, अज्ञानत्व व पालकत्व. या विधेयकात बाबासाहेबांनी स्त्रियांना संपत्तीमध्ये समान हक्क, विवाहात एकपत्नीत्व आणि कायदेशीर बाबतीत समान संधी मिळावी अशी स्पष्ट मांडणी केलेली होती. पण हीच मांडणी काही कट्टर विचारधारेच्या लोकांना खटकली. हिंदू धर्मावर आक्रमण झालं असं म्हणत त्यांनी या बिलाला तीव्र विरोध केला. बाबासाहेबांविरुद्ध घोषणाबाजी झाली, मोर्चे निघाले, देशद्रोही, धर्मद्रोही अशा टोकाच्या आरोपांनी त्यांना लक्ष्य केलं. बाबासाहेबांनी प्रबुद्ध वर्गाला आणि माध्यमांना आवाहन केलं की या बिलाच्या समर्थनार्थ पुढे या, पण दुर्दैवाने त्यांच्या मागे कोणीच ठामपणे उभं राहिलं नाही. शेवटी या प्रचंड संघर्षानंतरही फक्त 4 कलम मंजूर झाले आणि याच निराशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण ही कहाणी इथेच संपत नाही. नंतरच्या काळात पंडित नेहरूंनी याच हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळे कायदे संसदेमध्ये मंजूर करून घेतले. हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू दत्तक व पोटगी कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा. हे कायदे भारतीय कायद्याच्या इतिहासातील एक क्रांतिकारक पाऊल ठरले आणि यामुळेच भारतीय स्त्रियांना त्यांच्या हक्कांचा, स्वातंत्र्यतेचा आणि समानतेचा नवीन अध्याय सुरू करता आला. ज्यांचे बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद होते ते आचार्य अत्रे देखील हिंदू कोड बिलाबाबत एक मोठं सत्य मांडतात. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं, जर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिल मान्य झालं असतं तर हिंदू समाजातील सगळे भेद, अन्याय आणि विषमता संपली असती आणि हिंदू समाज एक तेजस्वी, बलशाली समाज म्हणून पुढे आला असता. भारताच्या 5000 वर्षांच्या इतिहासातील जी क्रांती आजपर्यंत घडली नव्हती ती क्रांती घडली असती. पण अत्रे म्हणतात, दुर्दैव भारताचं आणि विशेषतः हिंदू समाजाचं आंबेडकरांनी पुढे केलेला हात झिडकारला गेला आणि त्यामुळे समाजाने स्वतःचाच घात करून घेतला.
हा केवळ एक विचारवंताचा आत्मपरीक्षणाचा सूर नव्हता, तर हे होतं एक ऐतिहासिक वास्तव। बाबासाहेब आंबेडकर यांना आपण बहुतेक वेळा संविधान निर्माते, दलितांचे कैवारी म्हणून ओळखतो, पण त्यांचं कार्य विशेषतः स्त्रिया आणि कामगार वर्गासाठी याहूनही कितीतरी पटीनं मोठं आणि व्यापक होतं। स्त्रियांसाठी त्यांनी अनेक निर्णायक बदल घडवले। 1928 मध्ये बाबासाहेबांनी मुंबई महामंडळात स्त्री कामगारांना प्रस्तुती काळात रजा सवलती संदर्भात मांडलेल्या बिलाला ठामपणे पाठिंबा दिला। तेव्हा समाज स्त्रियांच्या गरजांकडे दुर्लक्ष करत होता, पण बाबासाहेबांनी ही गरज मान्य केली आणि त्यावर कृतीही केली। कायदे मंत्री असताना त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले। आईलाही वडिलांसारखा वारसा मिळावा असा कायदा केला। हिंदू विवाह कायद्यातून द्विभाराला प्रतिबंध केला, म्हणजेच पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या विवाहास बंदी। यामुळे अनेक स्त्रियांना सन्मान आणि सुरक्षितता मिळाली। स्त्रियांना वारसा हक्क देणाऱ्या कायद्यामुळे त्यांचं कुटुंबातील स्थान बळकट झालं। फक्त स्त्रिया नव्हे तर संपूर्ण कामगार वर्गासाठीही बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण काम केलं। स्त्री कामगारांना समान वेतन, प्रस्तुती रजा, स्तनपानगृह यांसारख्या सवलती, कामाचे ठराविक तास, श्रमिकांसाठी पगारी सुट्ट्या आणि कामगारांसाठी विशेष सुविधा। कामगार मंत्री असताना त्यांनी असे काही ऐतिहासिक निर्णय घेतले। त्यांनी केवळ नियम बनवले नाहीत, तर प्रत्यक्ष कामगार चळवळीत देखील ते उतरले। 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि एका भाषणात त्यांनी ठामपणे म्हटलं की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ही या भारतीय कामगारांचे दोन मोठे शत्रू आहेत। 1938 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाने गिरणी कामगार युनियन सोबत मिळून संप केला। तेव्हा बाबासाहेब कामगार नेते म्हणूनही लोकांसमोर आले। बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्तीनिशी जागा केला। त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली। मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले, हक्काने जगायला शिकवले। त्यासाठी संघर्षाचा सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केली। बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य केवळ एका समाजापुरतं मर्यादित नव्हतं, त्यांचा लढा संपूर्ण देशाच्या पुनर्रचनेचा होता। शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं, शाहू महाराजांनी सामाजिक समतेची बीजे रोवली, महात्मा फुलेंनी शिक्षणाचा दीप पेटवला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रकाशात तळागाळातल्या माणसांना आपलं अस्तित्व दाखवायला शिकवलं। बाबासाहेबांनी माणसाला केवळ हक्क दिले नाहीत, तर त्या हक्कांसाठी लढण्याची ताकद दिली। आत्मसन्मान काय असतो ते त्यांच्यामुळेच समाजाला कळालं। आज त्यांच्या कार्याकडे पाहताना फक्त त्यांच्या जात, वर्ग किंवा पदाकडे न पाहता त्यांच्या विचारांच्या विशालतेकडे पाहणं हीच खरी आदरांजली ठरेल। कारण बाबासाहेब केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते माणुसकीचे शिल्पकार होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मी प्रथमेश जाधव आणि तुम्ही पाहताय प्रजा स्पीक्स। मनपूर्वक धन्यवाद।